जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। सरकारच्या अध्यादेशाची प्रत जरांगेंना देण्यात येणार आहे। त्यामुळे मागण्या मान्य झाल्याने आंदोलन संपणार का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण सरकारचं शिष्टमंडळ हे नवी मुंबईमध्ये सध्या दाखल झालेलं आहे। आपण बघितलं हे शिष्टमंडळ जे आहे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहे। त्यांच्या हातामध्ये परिपत्रक आहे आणि ते ज्याप्रमाणे अध्यादेश मागितला होता सगळे सोयरी संदर्भातला ते अध्यादेशाचा परिपत्रक हे ते स्वतःच्या घेऊन आलेले आहेत। आता नक्की या अध्यादेशामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याचं समाधान होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आपण बघत असाल आपण बघत आहे शिष्टमंडळ स्वतः आता या ठिकाणी आपल्याला आहेत। भांगे सर आहेत, सामान्य प्रशासनाचे जे सचिव आहेत ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत, अध्यादेश घेऊन स्वतः आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता काही अधिकारीही या ठिकाणी आपल्यासोबत आपण पाहत असाल हे शिष्टमंडळाचे हे जे पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी आता आलेले आहेत। या संदर्भामध्ये आता अध्यादेश ज्याप्रमाणे काढण्यासाठी ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी विनंती केली होती त्या संदर्भामध्ये आपण बघत असाल की काय ते सांगतात। सर सांगताय काय? जरांगे पाटील साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो, त्यांना भेटणार जरांगे पाटील साहेबांना भेटण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त औरंगाबाद आलेलो आहोत। आता साहेबांना भेटतोय आम्ही, साहेबांना भेटतोय आम्ही, सांगतोय त्यांना साहेबांना सांगतो आम्ही, चर्चा करतोय। मनोज जरांगे पाटील साहेबांना आम्ही आता भेटतोय, भेटण्यासाठी आलोत आम्ही, भेटण्यासाठी आलोय, भेटण्यासाठीच आलोत आपण। त्यांच्यासोबत आमची चर्चा होईल, भेटण्यासाठी आलोत आपण। अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर हा मोर्चा आहे, कारण जर उद्या मुंबईमध्ये काय होणार त्याप्रमाणे मोठी घडामोड घडेल की अशा प्रकारे घडामोड असेल तर मग ते आजपर्यंत नाही आहेत आणि मग त्यामुळे उद्या मुंबईमध्ये येतील। मुंबई पोलिसांनी त्यांना विनंती केलेली आहे, मुंबई पोलिसांनी त्याला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे जर हा उद्या 12 वाजता जर निघाले तर सध्या कायद्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि मग याच्यामध्ये पुढे क्रिटिकली काही कंडिशन निर्माण होऊ शकतात। तर तो समाधानकारक उत्तर मिळण्यासारखा अध्यादेश तुम्ही आणलेला आहात? आम्ही जरांगे पाटील साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत। माझ्यासोबत विभागीय आयुक्त औरंगाबाद मधुकर आर्दर साहेब आहेत, छत्रपती संभाजीनगरचे, आणि बाकी आमचे शिष्टमंडळामधले अधिकारी आहेत। तर साहेबांच्या सोबत आता चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर साहेब आपल्याला बोलतील। कोणत्या विषयावर? कोणत्या विषयावर? आपल्याला सांगितलं आता चर्चा करण्यासाठी आलो, भेटणार राहिलेला आहे की हा मोर्चा नवी मुंबईत थांबणार की उद्या मुंबईमध्ये जाणार, त्यामुळे साहेबांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर साहेब सांगतील। कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार त्यांच्याशी? आता बोलतोय आपण, चर्चा करतोय। थँक्यू। चर्चा झाल्याशिवाय काय बोलणार? थँक्यू थोडा वेळ द्या, सगळ्यांनी सहकार्य करा, थोडा वेळ द्या। थोडा वेळ द्या, सरपंच साहेब सांगा ना, थोडा वेळ द्या। माध्यमांना विनंती आहे, थोडा वेळ द्या। सर तुम्ही सांगा ना सगळ्यांना, थोडा वेळ द्या ना, म्हणजे जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत सगळे बाहेर जातील ना, एवढं कशाला गर्दी होईल? तर आपण बघत असाल अशा प्रकारचे हे शिष्टमंडळ जे आहे हे आता या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि आपण बघत सगळे सोयरे या विषयावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी आले। अध्यादेश आता या ते घेऊन आले की नाही हे अत्यंत महत्वाचं असेल। जर अशा प्रकारचा अध्यादेश नसेल तर पुढच्या आंदोलनाची दिशा याप्रमाणे पुढे ठरणार आहे की ते 12 वाजता मुंबईमध्ये निघणार आहेत। त्यामुळे या अध्यादेशावर ते समाधानकारक उत्तर देतात। सर काय आहे विषय, काय तुम्ही घेणार? मनोज जरांगे पाटील साहेबांना आम्ही भेटणार आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील साहेब आपल्याशी बोलतील सविस्तर। थँक्यू। सर ही बैठक मीडिया समोर होणार आहे? थँक्यू साहेब ठरवतील ते। थँक्यू।
तर यावेळेला शिष्टमंडळाचे प्रमुख जे आहेत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जरांगे पाटलांना देण्यात येणार आहे। मागण्या मान्य झाल्यानं आंदोलन संपणार का, आता याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे नवी मुंबईतूनच माघारी फिरणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सरकारचं शिष्टमंडळ हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि खरं तर शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे। नवीन GR घेऊन, GRची प्रत घेऊन जरांगे पाटील यांना आता सध्या भेटण्यासाठी हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। त्यामुळे मागण्या मान्य झाल्या तर आंदोलन संपणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतूनच घरी जाणार की मुंबईमध्ये ते धडकणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सध्या या क्षणाला सरकारचं शिष्टमंडळ हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। जरांगेंसोबत ते चर्चा करणार आहेत। नवा अध्यादेश घेऊन शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे आणि त्यांची भेट घेणार, त्यांच्यासोबत चर्चा करणार आणि त्यानंतरच मनोज जरांगे पाटील हे भूमिका घेतील असं शिष्टमंडळानं म्हटलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची आता पुढची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळासोबत चर्चेनंतर जरांगे पाटील बोलणार असल्याचं देखील कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, मागण्या मान्य झाल्यानं आंदोलन संपणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतूनच माघारी फिरणार की मुंबईमध्ये धडकणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सरकारचं शिष्टमंडळ सध्या नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मागण्या मान्य झाल्या तर आंदोलन मागे घेतलं जाईल किंवा उद्या 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवीन GRची प्रत घेऊन सरकारचं शिष्टमंडळ हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याशी आता त्यांची भेट होणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतूनच माघारी परतणार की मुंबईमध्ये धडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उद्या 12 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाबाबत अगदी थोड्याच वेळात सर्वात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार का याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात। मराठा समाजासाठी आनंदाची बातमी येण्याची देखील शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतवर आंदोलनाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत। मनोज जरांगे नवी मुंबईतूनच माघारी फिरणार का याकडे देखील आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण सरकारचं शिष्टमंडळ नवीन GRची प्रत घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे, बैठक घेणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे बोलण्याची शक्यता आहे। त्यांची भूमिका आता नेमकी काय असणार याकडे लक्ष आहे।